तर पुढची बातमी ही महत्त्वाची आहे। दुबई कॅलिकट विमानाची मुंबई एअरपोर्टवरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। मुंबई एअरपोर्टवरती प्रवाशाने या विमानामध्ये इसिसच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याची माहिती आहे। मुंबई पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलेला आहे। संपूर्ण प्रकरणामध्ये मुंबई पोलीस सध्या तपास करतायत। या प्रवाशाने दुबईहून कॅलिकटला जाणाऱ्या विमानामध्ये अचानक उठून इसिसच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। त्यानंतर या विमानाची मुंबई एअरपोर्टवरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। या प्रवाशाची सध्या मुंबई पोलीस त्याचसोबत संरक्षण दलाचे अधिकारी चौकशी करतायत। सीआयएसएफनी या प्रवाशाला सध्या आपल्या ताब्यात एअरपोर्टवरतीच ठेवलेलं आहे। मुंबई विमानतळावरती इंडिगोच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग झाली। राजू परुळेकर आपल्यासोबत आहे। राजू, या प्रवाशाकडून काही माहिती मिळतेय का? सध्या या प्रवाशाची चौकशी कोण करतंय? मयांक, ही सर्व घटना आज सकाळी झाली होती आणि ह्या संदर्भात इंडिगो फ्लाइट मध्ये दोन जे पॅसेंजर होते ते इसिसच्या नावाने नारे लावत होते। त्याच प्रसंगी त्यामुळे ते पॅसेंजर ते विमान थांबवण्यात आलं आणि ते थांबवून ते जो दोन पॅसेंजर होते त्या दोन्ही पॅसेंजरना 4 पोलिसांनी चौकशी करता ताब्यात घेतलं होतं। परंतु डीसीपी त्यांचं म्हणणं आहे की असं काही इसिसचा वगैरे काही संबंध नाही आहे। हे आपसा दोघांमध्ये जे बोलत होते त्यामुळे यांना डिटेन करण्यात आलंय। पुढची चौकशी चालू आहे। धन्यवाद राजू, दिलेल्या माहितीबद्दल। राजू सुनावणे आमचा माफ करा राजू परुळेकर आमचा प्रतिनिधी माहिती देत होता। मुंबई पोलीस या दोन प्रवाशांची सध्या चौकशी करतायत। 9:30च्या सुमारास ही घटना इंडिगोच्या विमानात घडली।